बालहक्क संरक्षण कायदा 2005 वर आज आपण एक झटक्यात नजर टाकूया. तर मुलांच्या हक्कांचं संरक्षण हे फक्त कागदावर राहू नये म्हणून हा कायदा राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर शक्तिशाली आयोग स्थापन करतो. आणि यामुळे या हक्कांना एक खरं कायदेशीर बळ मिळतं. पहिली गोष्ट म्हणजे या कायद्यानुसार बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना झाली. आता हे आयोग राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकार आणि प्रत्येक राज्यात राज्य सरकार स्थापन करतं. यामध्ये एक अध्यक्ष आणि 6 सदस्य असतात. आणि यात किमान 2 महिला असणं बंधनकारक आहे. हे सगळे सदस्य शिक्षण, बाल आरोग्य आणि कायदा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधले तज्ज्ञ असतात. आता दुसरी गोष्ट, आणि ही खूप महत्त्वाची आहे, ते म्हणजे या आयोगाचे अधिकार. बघा, फक्त आयोग स्थापन करून चालत नाही, त्यांना ताकदही हवी. तर या कायद्यानुसार आयोगाला बालहक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करताना थेट दिवाणी न्यायालयाचे म्हणजे सिव्हिल कोर्टचे अधिकार मिळतात. याचा अर्थ काय? तर आयोग कोणालाही चौकशीसाठी बोलावू शकतो, कागदपत्र मागवू शकतो. म्हणजे ही काही साधीसुधी शिफारस करणारी संस्था नाहीये. आणि तिसरा मुद्दा, आयोगाची कामं. मग या आयोगाचं काम फक्त तक्रारी तपासण्यापुरतंच आहे का? तर अजिबात नाही. मुलांशी संबंधित कायद्यांचा आढावा घेणं, समाजात जागरूकता निर्माण करणं आणि बालगृहांसारख्या संस्थांना भेटी देऊन तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारला सूचना देणं ही सगळीच त्यांची जबाबदारी आहे. थोडक्यात सांगायचं तर हा कायदा मुलांच्या हक्कांना केवळ एक कागदी संरक्षण नाही देत, तर त्यांच्या संरक्षणासाठी एक शक्तिशाली आणि सक्रिय यंत्रणा उभी करतो.